कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि उमेदवार असतील, नेते असतील, राजकीय नेते आणि कर्जतकरांचा कल काय आहे हे जाणून घेतोय विकासनामावर. अशाच प्रकारे एक नगरसेविकासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. शिवसेना भाजप RPIच्या वतीने आम्रपाली आलोक डाळिंब, माजी उपाध्यक्ष राहुल डाळिंब यांच्या नगरपालिका निवडणुकीत जाण्याची तयारी करतायत आणि त्यांचं मार्गदर्शन आहे. डाळिंबकरांचं नेतृत्वाखाली ही निवडणूक होते. खरं तर तुमचं स्वागत आहे. तुम्ही प्राध्यापक आहेत, त्यामुळे डॉक्टर नगरपालिकेत जाण्याची तयारी करतायत, प्राध्यापक जाण्याची तयारी करतायत. तुमचं स्वागत आहे विकासनामामध्ये. तुम्ही प्राध्यापक आहात, थेट निवडणुकीमध्ये यावं कसं वाटलं? एक प्राध्यापक, चांगला पगार, राजकारणामध्ये तुमचे सासरे आहेत, सगळं सर्वसंपन्न आहे, तरी तुम्ही अशा सगळ्या राजकारणामध्ये घाण झालेले एक महिला म्हणून नगरपालिकेत जाण्याची एवढी आवश्यकता, उत्सुकता कशी काय लागली? तुमचा प्रश्न एकदम मस्त आहे. माझे सासरे डाळिंबकर साहेब यांचा राजकीय वारसा घेऊन आणि त्यांच्या अंगी असलेले नेतृत्व गुणांमुळे मला सुद्धा असं वाटलं की आत्ता जर ही संधी मिळाली आहे, एक महिला आरक्षित जागा आपल्या प्रभागात निश्चित झालेली आहे, तर मी सासऱ्यांच्या आशीर्वादांमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारी लढायला तयार आहे. पण साधारणपणे तुम्ही प्राध्यापिक म्हणून आहे, काय शिक्षण घेतलेलं आहे, कशा प्रकारच्या निवडणूक लढवण्याचा एक संकल्प आहे, काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहे, मतदारांसोबत जात आहे, कर्जतकरांसोबत थेट संवाद साधताय? मी माझं शिक्षण MSc इन केमिस्ट्री झालेलं आहे. मी आपल्या कर्जत शहरातील कोकण ज्ञानपीठ या संस्थेत गेली 5 वर्ष प्राध्यापिका म्हणून काम करत आहे. तर मी स्वतः एक सायन्स स्टुडंट असल्यामुळे की आपल्या प्रभागामध्ये जो काही घनकचरा, जे काही आरोग्यासंदर्भात ज्या काही समस्या असतील, तर ती जी काही कामे प्रलंबित असतील तर ती पूर्ण करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. तसेच प्रभागात सायन्स पार्क, एक माझं स्वप्न आहे की एक सायन्स पार्क छोटेखानी का असे ना ते उभं राहावं, अशी एक माझी स्वतःची इच्छा आहे. आणि आपल्या प्रभागात कुठे कुठे लहान मुलांना गार्डन नाही आहे, कुठे ज्येष्ठ नागरिकांसाठी छोटंसं गार्डन नाही आहे, तर ते उभं राहायची माझी एक इच्छा आहे. तसंच मी स्वतः एक महिला उमेदवार म्हणून आपल्या प्रभागातील ज्या काही महिला असतील, तरुणी असतील, तर त्यांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण आपल्या शासकीय योजनांमार्फत कसं होईल याच्याबद्दल मी 100% काम करण्याचा प्रयत्न करेन. पण सध्या राजकारण घाण आहात, तुम्ही प्राध्यापिका आहात, मुलांना शिकवत असतात, तर अशा सगळ्या राजकारणातून ऑलरेडी कर्जतमध्ये ऑलरेडी घाण झालेलं आहे, राज्यात ऑलरेडी परिस्थिती बिघडलेलीच आहे. मग एक प्राध्यापिका म्हणून हा सगळा कसं म्हणजे हँडल कसं करणार? या सगळ्या घाणीत पडायची आवश्यकता वाटली का आपण परिवर्तन करावं? बघा, एक सुशिक्षित उमेदवार म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की राजकारण हे घाण आहे, तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मी माझ्या शिक्षणाच्या जोरावर हे जे काही घाण आहे ते साफ करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. परिवर्तन करणार. परिवर्तनातून काही विकास करता येईल का ते बघणार. मूळ मुद्दा असा की आता 10-15 दिवस झालेले आहेत, सगळे तुम्ही फिरताय सासऱ्यांबरोबर, लोकांना भाजप असेल, शिवसेना, कसं वाटतंय? पहिल्यांदाच राजकारणात उतरवतात, जरी सासऱ्यांचा अनुभव होता, घरामध्ये सगळं राजकीय वलय जरी असलं, तर आता लोकांशी संवाद साधत असताना तुम्ही थेट आतापर्यंत घरापर्यंत असेल, स्कूलपर्यंत असेल, कॉलेजपर्यंत, आता थेट मार्केटमध्ये प्रचार करताय, कसं काय भावना आहे लोकांच्या या सरकारबद्दल, सासऱ्यांबद्दल, सिस्टीमबद्दल? काय वाटतं, लोक काय बोलत आहेत? माझ्या सासऱ्यांचं तर 15 वर्ष त्यांनी नगरसेवक पद हे भूषवलेलं आहे. सर्वांना माहिती आहे माझ्या सासऱ्यांचं काम हे एक स्वच्छ आहे, ते प्रामाणिक नेते आहेत, त्यांनी अनेक विकास कामं केलेले आहेत. तर लोकांकडून काही संमिश्र भावना येत असतात, पण एक त्यांच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणांचा जो वारसा, आता जे इतकी वर्ष मी त्यांच्याकडे बघून शिकले आहे, तर त्याच्या माध्यमातून मी ते निश्चित ती कामे काय असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? तुम्हाला लोकांनी का निवडून द्यावं? डाळिंबकरांचा वारसा आहे,
विचारांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे, राजकीयदृष्ट्या वारसा आहे. पण मतदारांनी डाळिंबकरांना का निवडून द्यावा? डाळिंबकर होते, त्यांचा अनुभव ते लोकांना. तुम्ही नवीन आहात तर तुम्ही मतदारांना काय सांगाल की मी तुमच्यासाठी मदतीला धावेल, अशी काय आश्वासनं कर्जतकरांना, मतदारांना आणि कर्जतकरांना काय द्याल? बघा, सासऱ्यांचा वारसा तर माझ्याकडे निश्चित आहेच. माझ्या सासऱ्यांचं काम हे सर्वांना परिचित आहे. तर त्यांच्या कामाला कुठेही तडा न देता मी सुद्धा माझ्याकडून 100% त्या कामांचं एक व्यवस्थित व्यवस्थापन करेल. आणि मी नागरिकांना असं आवाहन करते की तुम्ही सर्वांनी आम्हाला, जे आमचे महायुतीचे उमेदवार आहेत, ज्या थेट नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर स्वाती लाड आहेत, माझे सहकारी नगरसेवक उमेदवार श्री सुनील गोगटे आणि मी आम्रपाली डाळिंबकर, तर आम्ही एक सुशिक्षित चेहरा म्हणून तुम्ही आमच्याकडे आम्हाला प्रचंड मताने विजयी करा. कारण एक सुशिक्षित जेव्हा राजकारणात येतो तर थोडासा काहीतरी इम्पॅक्ट लोकांच्या मनावर पडेल आणि काहीतरी परिवर्तन घडेल, काहीतरी बदल घडेल. हे तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर तुम्हाला ते बघायला मिळेलच. ओके, हे होत्या आम्रपाली डाळिंबकर यांनी सुद्धा सांगितलं. त्या प्राध्यापिका आहेत आणि अशा सगळ्या पद्धतीने कर्जतमध्ये परिवर्तन व्हावं राजकारणाचं आहे, याच दृष्टीने मला नगरपालिकेत जायचं आहे. जरी राजकीय वारसा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा असेल किंवा सासऱ्यांचा असेल, मात्र परिवर्तन करण्यासाठी मी नगरपालिकेत जायला तयार आहे. अशा प्रकारची भूमिका तुम्ही, खूप मला शुभेच्छा. चांगले राजकारणी नगरपालिकेत जावं, ही अशी आमची भूमिका आहे. आणि माझे सहकारी ज्ञानेश्वर बागडे उपस्थित होता. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.